पुण्यातून बातमी आहे। पुणे शहरातील महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू झाली आहे। या बैठकीला मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, राजेश पांडे आणि गणेश बिडकर हे उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा होणार आहे। पुण्यातील रमी ग्रँड हॉटेलमध्ये ही महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू असल्याचं कळतंय। या बैठकीमध्ये विधानसभा निहाय आढावा घेतला जाणार आहे। या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। अभिजित पोते या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिजित, ही बैठक सुरू झालेली आहे, या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा केली जाते, काय माहिती आहे? अमित, खरं तर पुण्यातल्या रामी ग्रँड हॉटेलवर भाजपच्या कोर कमिटीची ही बैठक सुरू आहे आणि कोर कमिटीसोबत जे स्थानिक आमदार आहेत भाजपच्या काही विधानसभा मतदारसंघातले ते सगळे आमदार आता या बैठकीला पोहोचले आहेत। स्वतः केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आहेत, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, राजेश पांडे आणि इतर सगळे आमदार या बैठकीला पोहोचलेले आहेत। आणि बैठकीत जे जागा वाटप आहे महायुतीचं, त्या जागा वाटपाला ज्या शिवसेना आणि आरपीआयला जागा दिल्या जातील त्या जागा सोडून इतर सगळ्या जागांवर चर्चा होत आहे आणि आजच रात्रीपर्यंत शिक्कामोर्तब जो आहे तो भाजपच्या पहिल्या यादीवरती होईल असं सांगितलं जातंय। कारण ही जी यादी आहे, भाजपची यादी जी फायनल होईल पुणे महानगरपालिकेची, ती खरं तर राज्याला पाठवली जाईल। म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, या दोन्ही नेत्यांना ही यादी पाठवली जाईल आणि मग मुंबईतनं भाजपच्या पुण्यातल्या या पहिल्या यादीवरती शिक्कामोर्तब होईल। पण आता तरी बैठक जी आहे ती भाजपच्या कोर कमिटीची पुण्यातल्या रामी ग्रँड हॉटेलवरती सुरू आहे। खरं तर 42 नावं ही आधीच फायनल झाली होती, मग ही पहिली यादी 42 उमेदवारांची असेल का असं देखील बोललं जातंय। कारण ही 42 जे उमेदवार आहेत, पहिली यादी फायनल झाल्यानंतर पुन्हा एक यादी येईल। आता भाजप नेमका किती जागा लढणार, कारण याआधी 120 जागांवरती लढू असं देखील सांगण्यात आलं होतं आणि पहिली यादी 42 किंवा 62 नावांची असेल असं देखील बोललं जात होतं। आता या कोर कमिटीत कुठल्या जागांवरती शिक्कामोर्तब होतं, मित्रपक्षांना किती जागा दिल्या जातात आणि भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर खरंच पहिली यादी उद्यापर्यंत येईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूया। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। आमदार महेश लांडगे आणि आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका अनुराधा गोफणे, तर शिवसेनेचे दिवंगत खासदार गजानन बाबर यांचे कुटुंबीय माजी नगरसेवक प्रकाश बाबर, नगरसेविका शारदा बाबर यांनी देखील भाजपचं कमळ हाती घेतलंय। या पक्षप्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद वाढलेली आहे, असं आमदार महेश लांडगे म्हणाले।